ठरलं तर मग मालिका ही आता सध्या खूप उत्कंठावर्धक वळणावरती आहे। मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे। सध्या मालिकेत प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर येण्याचा ट्विस्ट सुरू आहे। प्रियंका तेंडुलकर ही ठरलं तर मग मालिकेत प्रिया हे पात्र साकारत आहे। गेल्या काही एपिसोडमध्ये सायली अर्जुन प्रियाची सगळी कारस्थानं उघडकीस आणताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अशातच आता प्रियाचा ट्रॅक संपणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे। यावर महाराष्ट्र टाइम ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत स्वतः प्रियाने याबद्दल खुलासा केला आहे। काय म्हणाली आहे प्रिया, पाहूया याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ठरलं तर मग ही मालिका गेले काही दिवस उत्कंठावर्धक वळणावरती आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली 3 वर्षे सातत्याने TRP मध्ये अव्वल असणारी ही मालिका आता महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे। गेली 3 वर्षाच्या गोष्टीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, ती गोष्ट सध्या मालिकेत घडत असल्याचे दिसून येत आहे। ती म्हणजेच प्रियाची सर्व कटकारस्थानं अश्विन व इतर कुटुंबासमोर येणे। गेली 3 वर्ष प्रिया ही सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरात तन्वी असल्याचा आव्हान त्यांना लुटत होती, पण जेव्हा सायली अर्जुनला या गोष्टीची भनक लागली तेव्हा मात्र त्यांनी तिच्या विरोधात एक पुरावे गोळा करायला सुरुवात केली आणि ती त्यांच्या सापळ्यात अलगद अडकली। गेल्या काही दिवसांमध्ये सायलीने तिच्या इतर 13 मैत्रिणींच्या साथीने म्हणजेच स्टार प्रवाहावरील इतर नायकांच्या मदतीने तिच्या विरोधातले सर्व साबळ पुरावे उभे केले आणि गेल्या 2 एपिसोडमध्ये आपल्याला तिचं एक सत्य घरासमोर येताना पाहायला मिळत आहे। या मालिकेमध्ये सायली आणि अर्जुन हे मध्यवर्ती भूमिकेत असले तरी देखील प्रिया हे पात्र सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। ती जर घरात किंवा बाहेर कटकारस्थान करत नसती तर सायली अर्जुनच्या पात्रामध्ये सुद्धा प्राण ओतला गेला नसता। त्यामुळे प्रिया कटकारस्थान करून सुद्धा तिच्या पात्रात तितकीच प्रसिद्धी मिळाली आहे। मालिकेत प्रिया हे पात्र अभिनेत्री प्रियंका तेंडुलकरने अगदी उत्तमपणे पार पाडलं आहे। पण गेले काही दिवस प्रियाची एक करून सगळी कटकारस्थानं उघड झाल्यामुळे येत्या दिवसात ती मालिकेचा निरोप घेणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे। दरम्यान ठरलं तर मग ही मालिका बंद होणार अशा चर्चा देखील रंगल्या होत्या। मात्र ठरलं तर मग मालिका बंद होणार नसल्याचे अभिनेत्री जुई गडकरीने उघड केले होते। मालिकेत अजूनही खूप ट्विस्ट बाकी आहेत। मालिका 2000 एपिसोड पार करू शकते असं देखील जुई गडकरी म्हणाली होती। दरम्यान आता प्रियाच्या एक्झिटवरती देखील प्रश्न उचलले जात आहेत। ठरलं तर मग या मालिकेच्या व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये किंवा क्लिपमध्ये अनेक जणांनी प्रियाचे पात्र मालिकेतून काढू नका अशी विनंती केल्याचे सुद्धा दिसून येत आहे। त्यामुळे प्रियाच्या ट्रॅकचे पुढील भवितव्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम ऑनलाईनने थेट प्रिया म्हणजेच प्रियंकाशी संपर्क साधला। यावेळी अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हिला येत्या काळात प्रियाचा मालिकेतील ट्रॅक संपत आहे का असा प्रश्न विचारला। यावर महाराष्ट्र टाइम ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियाने सांगितले की प्रियाचं कॅरेक्टर किंवा ट्रॅक संपत नाहीये, कारण ती आजही अश्विन सुभेदारची बायको आहे। त्यामुळे ते कॅरेक्टर संपत नाही। तिला शिक्षा होणार का, तर हो, तिला शिक्षा होणार, पण शिक्षा झाल्यानंतर पुढे काय होतं हे येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल। पण माझं कॅरेक्टर संपत नाहीये इतकं मात्र नक्की। अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी बाकी आहेत आणि त्या गोष्टी मालिकेत आम्ही पुढे घेऊन येणार आहोत असं प्रिया यावेळी म्हणाली। दरम्यान आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना तेच रटाळ कथानक पाहायला मिळणार का की इंटरेस्टिंग कथानक होणार? प्रियाची मालिकेतून सहजासहजी एक्झिट होणार नाही, त्यामुळे कथानक लांबवले जाणार का असे अनेक प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित झाले आहेत। दरम्यान या साऱ्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतील। दरम्यान ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का? सध्याच्या चालू असलेल्या ट्विस्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? प्रियाने मालिकेतून एक्झिट घ्यायला हवी का? तसेच सायली आणि अर्जुनची जोडी तुम्हाला आवडते का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।